नमस्कार मित्रांनो, आज मी आपल्यासमोर टाइम अँड वर्क याचे शॉर्ट ट्रिक्स मेथड दाखवणार आहे. हा जो टॉपिक आहे टाइम अँड वर्क याचे अनेक प्रश्न, कधी 2, कधी 3, कधी 4, हा बँकिंग एक्झामच्या प्रिलिम्सला, मेन्सला, क्लेरिकल ऑफिसरला, स्टाफ सिलेक्शनच्या प्रिलिम्सला, मेन्सला, क्लेरिकल असो, ऑफिसर पोस्ट असो, किंवा इतर परीक्षा होतात, स्टेट बँक ऑफ इंडिया, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि MPSC इत्यादी सगळ्या परीक्षांना हा कॉमन टॉपिक आहे. आता तुम्ही याचा ॲक्च्युली बेसिक जर तुम्ही बघितलं तर या टॉपिक्समध्ये अशी मार्क असतात की तुमच्या म्हणजे हातातली मार्क असतात, इझिली तुम्ही काही सेकंदात ही प्रश्न सोडवू शकता. मात्र काही विद्यार्थ्यांना ह्याचा बेसच क्लिअर होत नाही आणि त्यामुळे या परीक्षेमध्ये या टॉपिकला कुठेतरी कलाटणी देतात, टॉपिक वगळतात किंवा ते प्रश्न समजत नाही. आज आपण थोडेसे बेसिक प्रश्न बघूया आणि बेसिक प्रश्न जर समजले आपल्याला तर नंतरच्या पार्टमध्ये आपण त्याच्यावरती जरा अजून ॲडव्हान्स क्वेश्चन्स आपण बघूया. आता या टॉपिकवरती जर प्रश्न बघितलं तर तुम्हाला कसा प्रश्न येतात ते तुम्हाला आपण बघूया. की असं एखादं काम 5 डेजमध्ये करतं, 5 दिवसात करतं आणि बी तोच काम 10 दिवसात करतं. मग दोघांनी एकत्र काम केलं A + B, तर हे काम किती दिवसामध्ये पूर्ण झालं पाहिजे. इफ A कंप्लीट वर्क इन 5 डेज आणि B कंप्लीट वर्क इन 10 डेज, तोच काम B 10 दिवसात करतो, दोघं एकत्र मिळून काम करतील तर किती दिवसात काम पूर्ण होईल. तर मग आपण सिम्पली काय करतो की A + B मग 5 + 10 आणि भागिले 2, कारण ॲव्हरेज काढतो आणि याचा आन्सर आपण 15/2 7.5 दिवस करतो किंवा 7/1/2 करतो. आता असं जर उत्तर आलं तर एक लॉजिक काय म्हणतं की A एखादं काम 5 दिवसात करतं आणि तोच काम B 10 दिवसात करतं. मग A आणि B एकत्र आले तर 7.5 दिवसामध्ये काम पूर्ण होईल, हे बरोबर वाटतं का. कारण जर B 10 दिवसामध्ये काम पूर्ण करतो आणि A एकटाच काम तो 5 दिवसामध्ये करतोय, तर दोघं एकत्र आले तर तो काम 5 दिवसापेक्षा कमी झालं पाहिजे, या 5 दिवसाच्या आतमध्ये झालं पाहिजे. पण ह्या दोघांचा ॲव्हरेज 7.5 दिवस येतो, म्हणजे हा टोटली चुकीचा कन्सेप्ट आहे. तर या कन्सेप्टमध्ये अशाच पद्धतीने काम जर करायचं असेल तर ती चुकीची मेथड आहे. आता आपल्याला थोडंसं आपण योग्य मेथड बघूया की या मेथडने कसं काम करता येईल. आता समजा A आणि B समजा काम करत असताना आपण त्याला रेशो असा आहे 1/A + 1/B = 1/5 + 1/10. या मेथडनी ते झालं पाहिजे. आता जेव्हा या मेथडनी तुम्ही करता याचा अर्थ कसा आला, 1/, काय करतो कारण आपण ह्याचं इन्व्हर्स प्रपोर्शन किंवा इन्व्हर्स रेशो घेऊन आपण ह्याचा सॉल्व करतो. आता याच्यामध्ये असं होईल की आपण जेव्हा हे करतो त्यावेळेला आपल्याला 5 आणि 10 ह्यांचा जो LCM आहे तो किती आहे, 5 आणि 10चा LCM की ते 10, हा LCM लसावी किती आहे 10 याचा. ओके, मग आता आपण समजा लसावी 10 घेतली तर 5ला कितीने गुन्हा करणार, 5 to the 10 आणि 10 1 the 10, म्हणजे उत्तर किती आलं इथे 2 + 1 3 भागिले लसावी 10. आता जेव्हा तुम्ही 1/A 1/B करता तेव्हा याचा रिव्हर्स प्रपोर्शन काय होतं की 10/3, म्हणजे याचं आपण म्हटलं तर ते 10/3 होईल आणि मग याचा उत्तर 3/1/3 डेज येईल, म्हणजे 3 पेक्षा जास्त आणि 4 पेक्षा कमी. आता तुम्ही म्हणू शकता की हा जर दोघांनी एकत्र काम केले तर 3/1/3 डेजमध्ये काम पूर्ण होईल, म्हणजे इट इज मोर दॅन 3 डेज बट लेस दॅन 4 डेज. तर मित्रांनो एक सिंपल कन्सेप्ट होता की A जर 5 डेजमध्ये काम करतो आणि B जर 10 दिवसामध्ये काम पूर्ण करतो आणि दोन्ही एकत्र जर 7.5 दिवसामध्ये करत असतील तर ते उत्तर चुकीचं यासाठी आहे कारण A 5च दिवसामध्ये एकटाच काम करतो, मग B सोबत आला तर तो काम 5 पेक्षा कमी झाला पाहिजे का 5 पेक्षा जास्त, हा प्रश्न तुम्ही विचारा आणि मग त्या पद्धतीने तुम्ही या सॉल्व करा. आता हे जेव्हा तुम्हाला कॅल्क्युलेशन आहे त्याच्यामध्ये दुसरं एक तुम्हाला अजून एक सिंपल पद्धत अशी आहे की तुम्हाला समजा एखादं गोष्ट हे करायची असेल तर यामध्ये जर तुम्ही वरती घेऊन गेलात तर शॉर्ट ट्रिक फॉर्म्युला जर असं केलं तर A + B / A × B, म्हणजे तुम्ही डायरेक्टली काय करायचं AB / A + B, डायरेक्टली हे फॉर्म्युला वापरायचा. हा शॉर्ट ट्रिक फॉर्म्युला आहे, शॉर्टकट फॉर्म्युला आहे. म्हणजे A किती आहे की 5 आहे, B किती आहे
10 अपॉन 15. या मेथडनी पण तुम्ही केलं तर 5 एके 5, 5 ते 15, म्हणजे तुम्हाला 10/3 ही व्हॅल्यू मिळू शकते जी तुम्ही डायरेक्टली उत्तर. तर हा फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवा. शॉर्ट ट्रिक फॉर्म्युला जेवढं शक्य होईल तेवढे पटकन तुम्ही एका नोटबुकमध्ये रेड पेननी लिहा, जेणेकरून तुम्हाला ते लक्षात राहील. आता याच मेथडनी जर आपण गेलो तर हा जो सम आहे, ह्या सममध्ये असं लिहिलं आहे ए आणि बी, ए अँड बी कंप्लीट वर्किंग टुगेदर कॅन फिनिश अ वर्क पीस ऑफ वर्क इन 12 days. आणि किती आहे, ओके. तर ह्याच्यामध्ये आपण जर बघितलं त्याच्यामध्ये पीस ऑफ वर्क इन 12 days, while बी अलोन कॅन डू इट इन 30 days. इन हाऊ मेनी डेज ए अलोन कॅन फिनिश द वर्क. आता याच्यामध्ये सिम्पल असं आहे की एने एकट्याने हा काम किती दिवसामध्ये पूर्ण करेल, पण दोघांनी एकत्र केलेलं काम जर तुम्ही बघितलं तर ते काम कसं आहे की 1/, मगाशी सांगितल्याप्रमाणे 1/a प्लस 1/b असं पण तुम्ही लिहू शकता, किंवा तुम्ही फॉर्म्युला जर दाखवला ते a इंटू बी आपण a प्लस बी असं पण लिहू शकता. पण याच्यामध्ये विचारलं आहे की ए अलोन कॅन फिनिश द वर्क इन हाऊ मेनी डेज. तर तुम्ही याच पद्धतीने हे मेथडनी सम करायचं आहे. आता पटकन तुम्ही सॉल्व करा एका मिनिटात. तर याच्या मेथडमध्ये फक्त डिफरन्स काय घ्यायचा आहे ते बघायला पाहिजे की आपण जर ह्याच्या मेथडनी केलं तर गुणाकार करतो आणि मायनस करतो इथे, बरोबर, म्हणजे प्लस करतो. आता जेव्हा आपल्याला मगाशी विचारलं होतं ए प्लस बी, म्हणजे आपण जे केलं होतं ए प्लस बी एकत्र आले तर किती होतील. आता काय विचारलं ए एकटा किती वेळात काम करेल, म्हणजे इथे आपण काय करायचं, हा फॉर्म्युला जो आहे इथे मल्टिप्लाय इंटू ए मायनस बी, म्हणजे तुम्ही असं पण करू शकता, हे मायनस करू शकता आणि तुम्ही त्या पद्धतीने सम सॉल्व करू शकता. आता याच्यामध्ये बीची व्हॅल्यू मोठी आहे, मग आपण असं करूया बी मायनस ए करूया, म्हणजे हा फॉर्म्युला थोडंसं आपण टिल्ट करूया. त्या फॉर्म्युला कसा होईल की ए इंटू बी अपॉन बी मायनस ए, कारण बीची व्हॅल्यू मोठी आहे. मग ए इंटू बी किती होईल, ए किती आहे तुमचं, ए कॅन फिनिश वर्क इन 12 days, बी किती आहे 30 days, आणि बी मायनस ए किती नाही 30 भागेल मायनस 12. आता इथे तुम्हाला सिंपल किती होतील, 12 गुणिले 30 अपॉन 18. आता इथे सिंपल आहे, तुम्ही हा सम्स तुम्ही कॅल्क्युलेशन तुम्हाला माहिती आहे की ते सिंपल आहे की 6 आपण पहिला भाग देवा, 6 दुने 12, 7 त्रिक 18, ओके. आणि 3 भाग दिला, 10 भाग गेला, 3 10 30, आणि 2 गुणिले 10 जर आपण टोटल गुणाकार केलं तर आपली व्हॅल्यू किती आली 20 दिवस. तर मित्रांनो इथे फक्त आपण काय केलं आहे की इथे आपण जो हा फॉर्म्युला आहे तो आपण ए प्लस बी जो फॉर्म्युला आहे त्या फॉर्म्युलामध्ये थोडासा फक्त बदल केलं. आपण ह्या 1/a मायनस 1/b या मेथडने आपण केलं, म्हणजे आपण फक्त प्लसचं मायनस केलं. का, कारण ए अलोन विचारलेलं आहे. मगाच्या मेथडमध्ये आपण ए एकत्र विचारलं तर आपण गुणाकार करून प्लस करतो. तर हा जो भाग आहे की मायनस कुठे करायचं प्लस कुठे करायचं हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. आणि बाकीचं कॅल्क्युलेशन फक्त व्हॅल्यू टाकलेले आहेत आणि आपण गुणाकार करून ते व्हॅल्यू काढलं. मग तुमचं फक्त एवढंच पार्ट आलं पाहिजे आणि बाकीचं तुम्हाला ओरली येत आहे 7 दुने 12, 7 त्रिक 18, आणि तुम्ही जर भाग देऊन ते करू शकता. दुसरा प्रश्न असा आहे, ए कॅन डू अ पीस ऑफ वर्क इन 8 days, म्हणजे ए कॅन डू अ पीस ऑफ वर्क किती 8 days. बी कॅन डू इट इन 10 days, बी किती 10 days, म्हणजे ए किती दिलं आहे 8 days, बी किती दिलं आहे 10 days, आणि सी कॅन डू इट इन 20 days. इन हाऊ मेनी डेज कॅन ए बी अँड सी टुगेदर कम्प्लीट द वर्क, म्हणजे जर ए आणि बी आणि सी एकत्र आले तर किती दिवसामध्ये नंबर ऑफ डेजमध्ये हा काम पूर्ण होईल. आता एक तर सिंपल आहे की जर हे तिघं मिळून काम एकत्र करतील तर ह्याच्यात सगळ्यात लहान कोण आहे ए, म्हणजे 8 days पूर्ण करतो, म्हणजे हा काम 8 दिवसाच्या आतमध्ये आला पाहिजे, म्हणजे त्याच्यापेक्षा कमी पाहिजे. आता याच्यामध्ये ऑप्शन जे आहेत ते आपण चेक करूया की आपल्याला कुठले ऑप्शन्स मॅच होतात. पण पहिल्यांदा याच्या आधी आपल्याला एक सिंपल याच्यामध्ये फॉर्म्युला, हाच फॉर्म्युला आपण करताना 1/a प्लस 1/b प्लस 1/c, म्हणजे 3 आहेत, आता 2 नाही आहेत. आता इथे 1/a किती आहे, 1/a किती आहे 1/8, 1/b किती आहे 1/10, आणि 1/c किती आहे 1/20. आता हे झालं सिंपल. आता याच्यामध्ये अजून एक काय झालं,
आपल्याला LCM काढायचं आहे. LCM काढताना काय करायचं, या तिघांचं LCM जर काढलं आपण तर तुम्ही बघा संख्या अशी पाहिजे जी तिघांनी भाग जाईल. म्हणजे जर आपण मोठी संख्या जी 20 आहे त्याचा जर पाडा बोललो, टेबल बोललो, 21 जा 20, आपण 20 बघूया, 10नी भाग जाईल, 20 नाही, 8नी जाणार नाही. मग 20 जुने किती येणार 40, म्हणजे 40 हा लसावी येईल, कारण 40नी गेला तर 8नी पण भाग जाईल, 10नी पण जाईल आणि 20नी पण जाईल. मग आता 8नी कितीनी जाईल जर भाग गेला तर 8 5 जा 40, इथे 10 4 जा 40 आणि 22 जा 40, म्हणजे ह्याला 8 पंचे 40, 10 गुणे 4 40 आणि 20 गुणे 2 40. आता यांची बेरीज करा, हे 5, हे 4 9 आणि 2 11, म्हणजे असं आलं. आता आपण जेव्हा रिव्हर्स प्रपोर्शन काढतो तर काय करतो, 40ला आपण 11नी भाग देतो, बरोबर, उलटं करतो रिव्हर्स. आणि मग याचा सॉल्युशन काय येतं, जर तुम्ही पूर्ण डिवाइड केलं तर तुम्हाला समजेल की पूर्ण भाग जात नाही आहे, 3नी भाग जातो, म्हणजे 33 आले. ओके, राहिले किती 7, 40मधनं 33 वजाले 7, म्हणजे आपण जर भाग दिलं तर 11 3 33 33, मग 40मधून 33 जे झाले 7, म्हणजे 3 7/11. तर 3 7/11 बाबा म्हटलं तर आपला आन्सर हा येईल. म्हणजे याचा अर्थ आहे 3 दिवसापेक्षा जास्त आणि 4 दिवसापेक्षा कमी. आणि आपला अंदाज होता की 8च्या खाली आलं पाहिजे आणि नक्कीच 8च्या खाली आलेली संख्या आहे. तर आपण काय केलं की ABC हे जे आहेत टोटल एकत्र काम केलं तर किती दिवसामध्ये काम होईल, तर याचं काम 3 7/11 डेज. काय केलं, 1/A 1/B 1/C सगळ्यांची बेरीज केली, 8 10 20 यांचा लसावी काढला, 40 आला. लसावी काढणं याच्यामध्ये गरजेचं आहे म्हणून लसावी चॅप्टरसुद्धा आपल्याला करायचं आहे. आणि त्याच्यानंतर 8 5 जा 40, 10 4 जा 40, 22 जा 40 केलं, बस आपल्याला संपलं की 40/11. आता जेव्हा एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू हा प्रश्न येतो तर मला असं पडलं प्रश्न की या पॉईंटमध्ये आपण जर हे प्रश्न बघितलं तर 8 10 20 ह्याचाच ऑप्शन जर आपण बघितलं तर याचं किती येतं 40 येतं. नंतर 8 पंचे 40, 10 गुणे 4 40 आणि 20 गुणे 2 40. म्हणजे डायरेक्टली तुम्हाला इथेच तुम्हाला समजतं की इथे येणार आहे 11/40 आणि जर रिव्हर्स केलं तर 40/11, म्हणजे जर 3नी भाग दिलं तर 33, 11 3 33 आणि 7, म्हणजे हा इथल्या इथे उत्तर काढू शकतो आपण. फक्त आपल्याला काही कॅल्क्युलेशनची पण गरज नाही, पण तुम्हाला मी स्टेप्स पण दाखवले, तुम्ही ते स्टेप्स बघून सुद्धा प्रॅक्टिस करू शकता. दुसरा प्रश्न असा आहे, A, B and C कॅन डू अ जॉब वर्किंग अलोन इन 12 16 and 24. म्हणजे याच्यामध्ये सुद्धा A कॅन डू अ जॉब इन 12 days, B कॅन डू अ जॉब इन 16 days आणि C कॅन डू अ जॉब इन 24 days. इन हाऊ मेनी डेज दे कॅन डू द जॉब इफ दे वर्क टुगेदर. आता इथे सुद्धा त्याच पद्धतीचा प्रश्न आहे की तिघं एकत्र राहिले तर किती दिवसात काम होईल. आता मगाशी जो केला तसंच करायचं आपल्याला, 1/A 1/B आणि 1/C, 1/12 1/16 आणि 1/24. आता याच्यामध्ये सगळ्यात मेन कसं आहे की आपल्याला ऑप्शन्स आपल्याला बघून पण आपण करू शकतो, पण तरी पण मी तुम्हाला इथे मेथड दाखवतो. परत एकदा बघूया की 12 16 आणि 24 यांचा लसावी काढायचा आहे. मोठी संख्या कोणती 24, मग 24चा टेबल आपल्याला बोलायचं आहे. 24 1 24, 24 घेतलं तर 12नी भाग जाईल, 16नी नाही. 24 दुने 48, मग 48 ही संख्या अशी आहे ज्याला यांनी पण भाग जातो, 16नी पण जातो आणि 12नी पण जातो. आता सिंपल कसं आहे, 48 इथं तर 12 चौक 48. ओके, 16नी भाग दिला 48ला तर 3नी जातो, 16 3 48 आणि 24नी घेतो 2नी जातो. मग आता टोटल मारा, हे 4 आणि 3 7 आणि 2 9. म्हणजे ह्याचा जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं तर तुम्हाला ह्याची 48 उलटा केलं तर 48 भागिले 9 झाले. आणि कॅल्क्युलेशन जर तुम्ही याचं पूर्ण परत केलं तर तुम्हाला समजते कॅल्क्युलेशन सोपं आहे. याच्यामध्ये तुम्ही 3नी भाग द्या, 3 3 9 आणि याला भाग केला 16नी, म्हणजे आले 16/3. आणि जर तुम्ही याचं उत्तर काढलं तर याचा तुम्ही 16/3 ॲज इट इज उत्तर तुम्हाला इथे मिळालेलं आहे. किंवा तुम्हाला हा उत्तर असं पण येईल, म्हणजे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू लक्षात ठेवा. आता उत्तर तुम्हाला 16/3 डायरेक्टली ऑप्शनमध्ये आहे, पण 5 3 15 आणि 1 16/3 असं पण उत्तर शकतो, म्हणजे 5 1/3. म्हणजे याचा अर्थ आहे की तिघांनी एकत्र काम केलं तर काम तो 5 दिवसापेक्षा जास्त आणि 6 दिवसापेक्षा कमी. याचा अर्थ असं होतं की A 12 आहे,
16 आहे आणि 24. मगाशी तुम्हाला दाखवत होतं की शेवटचा जो छोटा नंबर आहे तो कुठला आहे 12 आहे, तर 12पेक्षा कमी येणार आणि 5 आणि 6च्या मध्ये आला म्हणजे तो 12पेक्षा कमी आहे. आता तुम्हाला परत एकदा सांगितलं आहे मी की जर असं मला डायरेक्टली तुम्ही काय करायचं आहे, ह्यांचा लसावी इथल्या इथे काढायचा आहे. ह्यांचा लसावी जर तुम्ही काढलं तिघांचं ते किती येणार 48, डायरेक्टली 48 लसावी आलं. ओके, जर तुम्ही हे केलं तर याला किती येणार, इथे 12 चोक 48, इथे केलं 7 त्रिक 48 आणि इथे केलं 24 दुने 2 48. पण डायरेक्ट तुम्हाला व्हॅल्यू 4 3 7 आणि 2 9 म्हणजे इथे मी इथे आणि तुम्हाला इथे केल्यानंतर तुमचं हा कॅल्क्युलेशन अशाच पद्धतीचं होईल. म्हणजे इथे तोंडी तुम्ही काढू शकता, तुम्हाला एक कॅल्क्युलेशनची पण गरज नाही आहे. पण मेथड मित्रांनो जर माहिती असेल तर आपल्याला सम्स इझिली करू शकतात, कॅल्क्युलेशन पार्ट आपला चांगला होऊ शकतो. तिथे प्रश्नामध्ये ए कॅन डू अ पीस ऑफ वर्क इन 10 days. तो ए कॅन डू अ पीस ऑफ वर्क इन 10 days, बी कॅन डू इट इन 6 days. बट त्याच्यामध्ये काय आलं, बी वर्क फॉर 4 days, म्हणजे बीनी फक्त 4 दिवस काम केलं. आता त्याचा शिल्लक राहिला किती काम, 2 दिवसाचा. आता तो कोण करणार, ए करणार. पण हाऊ लॉंग इट विल ए टेक टू कम्प्लीट द रिमेनिंग वर्क, आता किती वेळ लागेल. आता हे करण्यासाठी आपण बेसिकली काय करतो की पहिल्यांदा आपण बीचं बघूया. बीला काम पूर्ण करायला 1/6 लागतं डेज, कारण आपण त्या फॉर्म्युलावरून करतो. पण इथे बीनी किती काम केलं आहे, बीनी काम केलं आहे 4 days, म्हणजे 4 × 1/6 म्हणजे बीचं 4 दिवसाचं काम किती होणार की हा झाला 4/6 म्हणजे 2/3. सिम्पल म्हणजे 2नी भाग झाला तर 2/3 आला. मग बीचं रिमेनिंग वर्क जो आहे तो कोण करणार, ए. मग रिमेनिंग वर्क किती असणार, तर आपण रिमेनिंग वर्क घेताना 1 - 2/3 हा रिमेनिंग वर्क आहे आणि याचा जर वजा केले 3 - 2 म्हणजे 1, मग रिमेनिंग वर्क त्याला 1/3. हा रिमेनिंग वर्क कोण करणार, तर तो ए करणार. पण याचा रेशो किती आहे 1/10, कारण हे 1/10 आहे. मग आता रिमेनिंग वर्क तो करायचा असेल एला, तर रिमेनिंग वर्क किती आहे 1/3. मग सिम्पल काय होणार, जर आपण हे सगळं करायचं म्हटलं तर आपल्याला काय करायचं आहे की जर ह्या कॅल्क्युलेशनप्रमाणे आपल्याला करायचं आहे ते सिम्पल करूया. याचं अजून की आपण हा 10 आहेत आणि 3 आहेत, ह्या दोघांना आपण असं करूया 10/3 म्हणजे 3 1/3 days, म्हणजे डायरेक्टली तुमचं उत्तर आलं 3 1/3 10/3. सो रिमेनिंग वर्क विल बी डन बाय ए इन 3 1/3 days. तर ह्याच्यामध्ये सिम्पल काय होतं, ए 10 दिवस, बी 6 दिवस, पण बी फक्त 4 दिवस काम करतो. त्याचा उरलेलं काम किती 2/3 म्हणजे 1 - 2/3 म्हणजे 1/3. हा रिमेनिंग वर्क एला करायचा आहे. मग एचा ॲक्च्युअल काम करतं कसं आहे 1/10 आहे आणि 1/10 म्हणजे रिमेनिंग वर्क 1/3 आहे. जर आपण फॉर्म्युला यूज केला 10/3 3 1/3 डेजमध्ये तो काम पूर्ण होईल. हा सिम्पल फॉर्म्युलाप्रमाणे आपण ते करू शकतो. तर हा सिम्पल सम होता. आता अजून एक सम बघूया आपण ह्याच्यामध्ये. आता या सममध्ये आपण बघायचं ए अँड बी कॅन डू अ पीस ऑफ वर्क इन 20 days. म्हणजे ए अँड बी कॅन डू अ पीस ऑफ वर्क इन 20 days. त्याप्रमाणे बी आणि सी कॅन डू अ सेम वर्क इन 12 days. while C and A can do the work in together in 15 days. If they work together, in how many days work will get completed? म्हणजे जर तुम्ही सगळ्यांनी एकत्र काम केलं, ह्यानी यानी यानी, आता हे एकत्र म्हणजे काय होणार आहे, जर आपण ह्याचा जर आपण विश्लेषण करायला गेलो तर या फॉर्म्युलाचं आपण कसं लिहिणार की 1/, लिहायला गेलो तर 1/A 1/B 1/, तर आपण काय करूया 1/2A 1/2B 1/2C इज इक्वल टू 1/2A का, कारण ए आणि ए 2 होणार, बी आणि बी 2 होणार, सी आणि सी 2 म्हणजे 2 होणार, म्हणजे हा 2A 2B 2C किती आला 1/20 1/12 आणि 1/15. हा सिम्पल आला. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय की आपल्याला हे ट्वाईस आहे, म्हणजे हे जर आपण असं केलं तर आपण 1/A प्लस 1/B प्लस 1/C घेतलं तर कॉमनली आज म्हटलं तिथे बाहेर आपण जर काढलं तर 1/2 हा
बाहेर येऊ शकतो. म्हणजे इज इक्वल टू 1/2 कॉमन काढलं, कॉमन काढू शकतो आपण, बरोबर आहे. आता हे जी व्हॅल्यू आहे टोटली ह्याचा आपण पहिल्यांदा लसावी काढूया. लसावी किती येणार, मोठा टेबल कुठला आहे म्हणजे नंबर कुठला आहे 20. 20 एके 20, 20 दुने 40, 20 त्रिक 60. 60 घेतलं तर 12नी पण जाईल, 15नी पण भाग जाईल, म्हणजे लसावी किती आली 60. आणि मी सांगितल्याप्रमाणे 20 गुणिले 3 60, 12 गुणिले 5 60 आणि 15 चौक 60. म्हणजे इथे जर तुम्ही ॲड केलं तर 3 हे किती आहेत 5 आणि किती 4. यांची बेरीज करा. 3 नी 5 किती आले 8, 8 नी 4 12. म्हणजे जर तुम्ही जर याचं उलटं केलं तर वरती 12 आले इथे आणि खाली 60 आले, म्हणजे 1/5 आलेले आहेत, बरोबर आहे. 12 एके 12, 12 × 60. पण इथे जी संख्या आहे ती काय आहे, ह्या संख्येचा टोटल किती आला आता 1/5 आला. म्हणजे याची टोटल किती आली 1/ची 1/5. तर आता ही जर 1/5 आहे आणि 1/2 आहे, मग आपण लिहिताना कसं लिहिणार, ह्याच्यामध्ये 1/2 मी ते लिहितो 1/2 इंटू ब्रॅकेटमध्ये 1/5, बरोबर आहे. आता याचं काय झालं 1/10, म्हणजे जर रिवर्स केलं तर 10/1 म्हणजे किती आले 10 डेज, म्हणजे हा त्याचं उत्तर आलं. तर फक्त इथे लक्षात घ्या 1/a 1/b 1/c ही होती, कारण आपण हे 2 बाहेर काढलेले आहेत. ते ए बी सी ह्यांचं आपण केलं तर काय होणार, पहिल्या लसावी काढली 60 आणि बेरीज किती 12. म्हणजे उलटे केले तरी चालेल, डायरेक्टली पण तुम्हाला येईल, पण तुम्हाला दाखवलं 12 एके 12, 12 × 60 म्हणजे 1/5 आले. आता 1/5 म्हणजे ह्यांची व्हॅल्यू किती आली 1/5. 1/2 आपले होते आणि मग आपण मल्टिप्लाय केलं 5 दुने 10 आणि आपण जेव्हा रिव्हर्स करतो तर 10 वरती जातात आणि खाली इथे या फॉर्म्युलाप्रमाणे आणि तुमचं उत्तर आलं 10 दिवस. तर मित्रांनो हे तुम्हाला मी जे 5 सम दाखवले हे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू वारंवार एक्झामचा प्रश्न विचारले होते. त्याच्यामुळे आपण दोघं एकत्र आले किंवा तिघं एकत्र आले तर किती दिवसात काम होईल, त्याच्यानंतर रिमेनिंग वर्कचा सम बघितलं आणि नंतर मग ए अलोन जर बी आणि सी किंवा बीचं काम जर एला करत असेल तर त्याला किती लोड येईल, कसं काम करेल, हे आपण 5 प्रश्न बघितले. तर येणाऱ्या एक्झाममध्ये अशा टाईपचे प्रश्न अजून येतील, तुम्ही याच्यावरती जास्त भर द्या आणि मग तुम्हाला ह्याच्या ॲडव्हान्स काही असतील सम्स मी पार्ट 2 मध्ये दाखवेन. तोपर्यंत मी इतकंच इथे थांबतो. तुम्ही सगळे फॉर्म्स आता IBPSचे वगैरे भरत असाल, मला खात्री आहे येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला मोठं यश मिळणारच आहे नक्की. फक्त तुम्ही कन्सिस्टंटली या सगळ्या परीक्षांचा जे बेसिक आहेत ते त्याचा अभ्यास करा, एक नोटबुक बनवा आणि चांगल्या पद्धतीने चांगल्या मार्काने एक्झाम पास करा. थँक्यू व्हेरी मच.